की जय। राम भक्त हनुमान महाराज की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्न कुर्म देव सर्वकार्यासु सर्वदा पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतातिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका श्री गणेशाय नमः श्री प्रभू रामचंद्राय नमः। श्रीराम नित्य देखनात जाण परी त्याची या भात्याचे बाण अंधारी देखणे पूर्ण घेती प्राण घेवस घेवसो। चरित्र रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकेकाक्षरम पुषा महापातकनाशनम। कथा परिसता रामायण पूर्वज उद्धरती जाण पूर्वजांचे नवल कोण पूर्ण उद्धार त्रिजगती। अशा प्रकारची पवित्र आणि पावन रामकथा आणि त्या रामकथेमधला सुंदर कांडामधला सुंदर अशा प्रकारचा परिहार या ठिकाणी स्वतः जगाचा जगचालक मालक प्रभू परमेश्वर रामचंद्र अहो देव झोपला आणि देव झोपल्यानंतर हे स्वर्ग मृत्यू पाहतात हे राहू शकत का? मुंगी पासून ते ब्रह्मदेवापर्यंत ज्याची सत्ता आहे असा भगवंत केव्हा झोपू शकतो? झोपू शकत नाही। पण ज्याच्याकडं अल्पबुद्धी असते ज्याच्याकडे सारासार विचार करण्याची बुद्धी नसते किंवा ज्याच्याकडं कपट असतं ज्याच्याकडं जारण मारण उच्चाटन असतं दुसऱ्याचं चांगलं झालं नाही चांगलं झालं जे ज्याला जमत नाही अशी काही ज्याला प्रवृत्ती। राजा रावणाला काय म्हणायचं? आपल्या शरीरामध्ये अहंकार निर्माण झाला तिथं राजा रावण उत्पन्न झाला। आणि राक्षस असे विचार करतात समोरासमोर नाही जमलं कपट करायचं झोपेमध्ये मारायचं असं जमत का? अहो ज्याच्या भात्यामध्ये असा बाण आहे प्रभू रामचंद्र नित्य सावध आहेत बेसावध कदाही नाही। त्या ठिकाणी मोहद्दर म्हणतो अरे असा विचार करू नका राम कदाही बेसावध नाहीये राम नित्य सावध आहेत बरा। देखो श्रीराम धर्म सिका पाठीला गोने ते काका हिंदवनी लोका से किंवा मनेत्र देखा। अरे तुला माहित आहे का माहित नाही? अरे त्या प्रभू रामचंद्राची काय शक्ती आहे? हातामध्ये गर्भाची शिका घेतली ज्या सीताई साहेबाला ज्या काखाने कावड्याने स्पर्श केला होता त्याच्या पाठीमागे धर्माची काडी सोडली महाराज स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये तो गेला ब्रह्मदेवाकडे गेला महादेवजीकडे गेला सर्व चराचरामध्ये गेला पण त्या काडीचं निवारण झालं नाही। आणि असा विचार करणार म्हणजे खोटी बुद्धी आहे। राक्षस जरी असला अहो ज्याच्याकडे चांगली बुद्धी आली राक्षस कुळामध्ये जन्माला आला विभीषण मागच होऊन गेली माझा विभीषण येते असता आता का आठवण झाली कित्येकाने सांगितलं पण ते समजलं नाही।
कसं असतं बघा, किती सांगा बुडतीचे पाय डोहात म्हणतात तसा या राक्षसांना किती सांगण्याचा प्रयत्न केला पण दुष्ट बुद्धी बाजूला जात नाही, असा पर्याय आहे. आई सिया रामा पुढे घालता घालणे के बिघडे, तुम्ही राक्षस उन्मत्त वेडे, मराले रोकडे श्रीराम वाणी. राक्षसा हो, अरे ऐका जरा लक्षपूर्वक ऐका. अरे रामचंद्राचा ज्यावेळेस बाण सुटतो आणि एकदा जर धनुष्यापासून बाण सुटला रे सुटला, एकही राक्षस शिल्लक राहणार नाही. अवतारच त्याच्यासाठी रामाने घेतलेला आहे. दुष्टाचा संहार, गो ब्राह्मणांचा प्रतिपाल. ज्याच्या हृदयामध्ये दुष्ट आलं तो संपल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा प्रकारच्या रामाचं तुम्ही आहेत या ठिकाणी चिंतित आहात, कदापि हे तुम्हाला जमणार नाही. रामाच्या बाणाला निश्चित मेल्याशिवाय राहणार नाही. ऐकावघे समाध वानराले अति उन्नत, दुर्ग करात नवबद्ध, दुर्ग बळे विद्ध करू. राक्षस हो, अरे ऐका जरा ऐका, सावध हो. आणि जो नित्य सावध असतो का त्याच कार्य केला जात असतं महाराज. परमार्थामध्येही सावध असावं लागतं, प्रपंचामध्येही सावधच असावं लागतं. आणि या ठिकाणी रामाचं सैन्य आलेलं, वानर आले आणि तुम्ही काय नुसतं बोलताय. अरे बोलून काय जमणार आहे. दुसऱ्याचं सैन्य आपल्या लंकेमध्ये येऊन पोहोचलेला, वानरांनी दुर्ग घेतलेला. सज्ज करा सैन्य, आता घनघोर युद्ध होणार आहे, अशा प्रकारे बोलू लागलेले आहे. होणे आतणे पोळी पागरी, ठाई ठाई दळा यंत्र करी, सन्न बुद्ध बोध विरान विरी, दुर्गर द्वारे रक्षा. प्रत्येक दुर्गाचं रक्षण करा. अहो लंका हे त्रिकुटच असं होतं महाराज. त्याच्या चारी बाजूने खंदक आहेत, वरी पवळी आहे. शत्रू जर आला पुन्हा चौकडून समुद्र आहे. आतमध्ये कोणालाही जाता येत नाही. पण एवढ्या अवघड लंकेमध्ये रामाच्या सैन्यानं प्रवेश केलेला आहे. आता तरी सावध व्हा, सन्नद्ध व्हा आणि रामचंद्रासमोर आणि युद्धासाठी सज्ज व्हा, अशा प्रकारे त्या ठिकाणी स्वतः विनंती करू लागल्या. श्री ज्ञानदेव तुकाराम.